सभा होती आणि दिल्लीतली ही काही प्रचाराची सभा नव्हती, निवडणुकीची सभा नव्हती, पण तिथे सुनीता केजरीवाल ताई असतील किंवा कल्पना सोरेन ताई असतील, या दोघी आपल्या ज्या बहिणी आहेत, अरविंद केजरीवालजींच्या धर्मपत्नी आणि हेमंत सोरेनजींच्या धर्मपत्नी, यांना ताकद देण्यासाठी सभा होती. कारण त्या दोघी एका महाशक्ती विरुद्ध लढत आहेत, जी महाशक्ती आता तानाशाही होत चाललेली आहे. दिल्लीतलं जे वातावरण पाहिलं मी तुम्हाला आज सांगतो, मी इथे इकडे उभा राहून तुम्हाला दावा करून सांगतोय, खात्रीने सांगतोय की दिल्लीतल्या 7च्या 7 जागा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जिंकणार म्हणजे जिंकणारच. वातावरण बदलत चाललंय. मी तेजस्वी यादवांशी त्या दिवशी गप्पा मारत होतो, कधी कधी मी त्यांच्याशी फोनवर बोलत असतो. एक दोनदा जाऊन त्यांना बिहारमध्ये जाऊन भेटलो आणि तिथे देखील बिहारमध्ये देखील परिवर्तन होणार आहे. वातावरण जे आहे, भाजपाचे जे 3 मित्रपक्ष आहेत, कुठे कोणी सांगू शकेल का मित्रपक्ष कोण आहेत भाजपचे? गद्दारांना वापरलं जातं, गद्दार मित्र पण वापरत नाहीत. बरोबर आहे. ईडी, सीबीआय, आयटी, किती लोकांनी ऐकलं यांच्याबद्दल? हात वरती करून सांगा मला. ऐकलं ना सगळ्यांनी? हे 3 मित्रपक्ष जे आहेत, ऐन निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालजींना अटक केलेली आहे, हेमंत सोरेनजींना अटक केलेली आहे, 2 मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे. का? तर ते भाजपच्या विरोधात लढाई करत आहेत, लढत आहेत, भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढत आहेत, म्हणून ह्या 2 मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे. ह्या 2 अटकेमुळे आपल्या देशाची, आपल्या भारताची, आपल्या हिंदुस्थानाची बदनामी जगभरात झालेली आहे. भाजपाने ती बदनामी आपल्या देशाची जगभरात केलेली आहे. त्याचं उत्तर हे आपल्याला द्यायचं आहे. गेले 10 वर्ष असेल, गेले 5 वर्ष असेल, ज्या अन्यायाच्या विरुद्ध आपण लढत आहोत, 2019 पासून जो अन्याय सहन करत आलेला आहोत. कालच मला वाटतं एप्रिल फुल डे होता, बरोबर आहे. काल कोणाला तर मी फोन केला, मी बोललो अरे एप्रिल फुल डेच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. ते बोलतात साहेब एप्रिल फुल डेची गरज नाही आपल्याला, आपल्या देशात अच्छे दिन आपण साजरे करतच आहोत. गेले 5 वर्ष असेल, गेले 10 वर्ष असेल, एकामागोमाग एक जुमल्यांबद्दल आपण ऐकत राहिलो. आपण शिवसेना म्हणून पण त्यांना बळी पडलो होतो. 25 वर्ष त्यांचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्या सोबत राहिलो. जेव्हा त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं, जेव्हा भाजपसोबत कोणीही नव्हतं, तेव्हा आपण शिवसेना म्हणून त्यांच्या सोबत उभं राहिलो, त्यांच्या कठीण काळात उभे राहिलो. पण त्यांचे जेव्हा अच्छे दिन आले आणि आपण त्यांना विचारलं की आता तुमचे तर अच्छे दिन आले, आम्हाला सांगा आमच्या देशाचे अच्छे दिन कधी येतील, तेव्हा आपल्यासोबत युती त्यांनी तोडली. होय, त्यांनी युती तोडली होती 2014 मध्ये, आणि तेव्हा आपल्याला जेव्हा बाहेर काढल्यानंतर सांगितलं आपण धोका दिला. 2019 मध्ये पण असंच झालं. लोकसभेसाठी आपल्याला वापरून घेतलं. यूज अँड थ्रो हीच त्यांची पॉलिसी राहिलेली आहे. आणि ती यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका, हे जे धोरण आहे त्यांचं, हे आपल्याला आता दिसून येत आहे. जे 40 गद्दार आमदार आणि जे काही त्यांच्याबरोबर खासदार गद्दार गेलेले आहेत, त्यांची काय स्थिती झालेली आहे आज तुम्ही मला सांगा. आपल्याकडून ठळकपणे आपण संजयजींना जेव्हा उमेदवारी दिली, लोकांसमोर दिली, तुमच्यात फिरणारा माणूस आहे की नाही तो? संजयजी तुमचं काम करतात की नाही करत? तुमच्या सोबतच राहतात की नाही राहतात ना. मग तुम्ही मला सांगा, जर आपण महाविकास आघाडी म्हणून आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत, होर्डिंगवर आहेत, बॅनरवर आहेत, तुमच्या मनात आहेत, तुमच्या हृदयात आहेत, आणि लवकरच तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवणार, ही मला खात्री पटलेली आहे. पण तुम्ही मला सांगा, समोरून उमेदवार जाहीर झालेत की नाही झालेत? भाजपाचे उमेदवार राहणार की गद्दारांचे उमेदवार राहणार? मिंदी गटाचे उमेदवार राहणार की भाजपाचे उमेदवार राहणार? 72 तास राहिलेले आहेत निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी, पण अजून पण तिथे विरोधक नाहीये. आणि हे एक चांगलं चित्र आहे. संजयजी तुम्हाला घाबरलेत, शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ताकदीला, मित्रपक्षांच्या ताकदीला घाबरलेले आहेत, आणि म्हणून समोरून उमेदवार कोणीच नाहीये. कदाचित दोघांमधून कोणाचाही जॅकपॉट लागू शकतो. बोली कदाचित लावली असेल, आम्ही एवढे देतो तुम्ही तेवढे देतो, कारण यांचं एवढ्याच्यातच काम चालतं. खोके धोके, धोके खोके, खोके धोके, धोके खोके. आता जनता सांगेल बहुत हुए धोके खोके, अभी घर बैठो रोके रोके. पण हे वातावरण, असं वातावरण बदलेल हे कोणी अपेक्षा केली नव्हती. आपल्याला माहितीये
गेल्या 5 वर्षामध्ये आपण 2 की 3 सरकार पाहिलेत. एक सकाळची जी शपथविधी झालेली ते पण 72 तासाचंच सरकार होतं, ते पण धोक्याचंच सरकार होतं. मग नंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि ते महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले सगळे मित्र पक्ष सगळ्यांना एकत्र घेऊन आपण जे सरकार बनवलं ते ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं सरकार होतं. वाटायचं की होय हे माझं सरकार आहे.